आता कृषी विभागामार्फत पोया कृषी महोत्सव संपन्न होत आहे। आपल्या सोबत येथील अतिथी महाराष्ट्राचे समाजसेवक आणि देशात एक वेगळी ओळख असलेले देवाजी तोफा सर आहेत। सर, एक चांगला कृषी महोत्सव इथे संपन्न होत आहे, काय म्हणा? पोया कृषी महोत्सव जो होता है हे अत्यंत एक नाविन्यपूर्ण आहे। पहिल्यांदा येतो होत आहे आणि ह्या गडचिरोली जिल्ह्यातला वन आच्छादित जिल्हा आहे आणि शेती, वनशेती आणि कृषी शेती हे जर आपण केलं तर इथले लोकांना एक रोजगार पण उपलब्ध होईल आणि एक शाश्वत उपजीविका हे जगू शकते। आपल्या सोबत आयोजक आहेत कृषी अधीक्षक प्रीती मॅम। खूप चांगला नियोजन यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच हा पोया महोत्सव संपन्न होत आहे, काय म्हणा? आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण पोया कृषी कुंभचं जे आयोजन केलेलं आहे हे 5 दिवसांचं आयोजन आहे आणि यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत ज्या आपण शेतकऱ्यांनी करू शकतो त्या सर्वांचं आपण प्रदर्शन इथे मांडलेलं आहे। 8 तारखेला आपण एक विशेष आकर्षण ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नाचणीचा शिरा करतो आहे। इथल्या नाचणीला वाव मिळावा, लोकांना त्याचं पौष्टिक मूल्य कळावं यासाठी आपण महाविक्रमी शिऱ्याचं आयोजन केलं आहे, ज्याचा एक विश्वविक्रम आपण इथे करणार आहोत। आणि या संपूर्ण 5 दिवसामध्ये आपण वेगवेगळी दालनं इथे थाटली आहे ज्यामध्ये सर्व शासकीय योजनांचा सहभाग असो किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट यांनी उत्पादित केलेले सर्व साहित्य आहेत। शेतकऱ्यांसाठी जी वापरात येणारी आहे नवीन नवीन अवजारे आहे त्याचं सुद्धा आपण प्रदर्शन मांडलेलं आहे आणि जैव प्रात्यक्षिके आपण बघितली ज्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणतात, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, याचं आपण आयोजन केलं आहे। या 5 दिवसामध्ये आपण काही व्याख्यानमाला सुद्धा आयोजित केल्या आहे ज्यामध्ये 28 ते 30 चांगले प्राध्यापक बोलवलेले आहे, ज्यामध्ये राहीबाई पोपेरी येथील पाशा पटेल साहेब आहेत, पोपटराव पवार साहेब आहेत। सर्वात सुरुवात आज आपली त्यांची देवाजी तोफा सरांकडूनच होणार आहे। तर मी सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी या महोत्सवात यावं आणि प्रतिसाद द्यावा। मॅडम, पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील जे खत आहे ते गडचिरोली जिल्ह्यातून अख्खा महाराष्ट्रात वाटप करण्याची प्रतिक्रिया जी आहे ते आशिष जयस्वाल यांनी सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, काय म्हणतात? सर, आपल्याला माहिती आहे की गडचिरोलीचा जो दक्षिण गडचिरोली भाग आहे हा नेहमीच तुटल्या जायचा। यावेळी आपण जयस्वाल सरांच्या मार्गदर्शनातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आपण जो युरिया आहे तो तेलंगणामधून डायरेक्ट दक्षिण गडचिरोलीमध्ये आणायचा प्रयत्न केला, त्यामुळे शेतकऱ्यांची वाहतुकीमध्ये बचत होईल। आणि पेन्नूर गाय जी आहे ते पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमाने। तर कुठे ना कुठे गडचिरोली जिल्ह्यात पेन्नूर गायची जी आहे तर त्याबद्दल काय म्हणा? पंगनूर गाय ही आपल्या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण आहे। शेतकऱ्यांना नवीन नवीन माहिती व्हावी ह्या दृष्टीनेच आज आपण हा प्रयत्न केला आहे। पंगनूर गायचं जर वातावरण बघितलं तर ती आपल्या दक्षिण गडचिरोलीमध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकते, तिचं उत्पन्न सुद्धा चांगलं आहे आणि अगदी छोटीशी गाय आहे, ती घरातही कुठेही फिरू शकते, तिचा कुठेही त्रास नाही, त्यामुळे आपण त्याला प्रमोट करण्याच्या दृष्टीने सुद्धा पंगनूर गाय बोलवलेली आहे। आपण बघू शकतो चांगला पोया कृषी महोत्सव इथे संपन्न होत आहे आणि हा महोत्सव जवळपास आज 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 4 दिवस चालणार आहे आणि यात गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील शेतकरी आणि वन्यप्रेमी जे आहेत ते सहभाग घेत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडीर खान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।